शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार सगळ्यांना, सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. ऑल इन वन फॉर VI या आपल्या लाडक्या लोकप्रिय शैक्षणिक व्हॉट्सअप समूहावर आणि यूट्यूब चॅनलवर गणिताच्या सत्रात आपले हार्दिक स्वागत करतो. माझी ही व्याख्याने आपणास आवडत असल्यास आपण या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. तसेच बेल आयकॉनला क्लिक करावे, म्हणजे अधिकाधिक अपडेट्स आपणास त्वरित मिळत जातील. आपण युक्लिडच्या अवयव पद्धतीद्वारे लसावी कशी काढावी त्याचा विचार आपण करतोय. मूळ अवयवांच्या रूपात दिलेल्या संख्यांचा लसावी आपल्याला काढायचा असतो, तर मूळ अवयवांच्या रूपात दिलेल्या संख्या मांडून घ्याव्यात, म्हणजे दिलेल्या संख्यांचे मूळ अवयव गुणाकार रूपात मांडावेत. नंतर सामायिक जोड्या शोधाव्यात आणि त्यांचा गुणाकार करावा. आता 39 आणि 48 या दोन संख्यांच्या लसावीचा आपण विचार करूया. तर 39 विषम संख्या आहे, म्हणजे तिला दोनाने भाग जाणार नाही आहे. 48 समसंख्या आहे, म्हणून तिला दोनाने भाग जाणार आहे. आता 39चे मूळ अवयव, 39ला एककात 9, दशकात 3, 9 आणि 3 12, 12ला 3ने भाग जातोय, म्हणजे 39ला जाणार आहे. 13 त्रिक 39, 13 त्रिक 39 म्हणून 3 गुणिले 13 हे 39चे मूळ अवयव. तर 48चे मूळ अवयव अर्थात समसंख्या आहे, म्हणून दोनाने भाग जाणार आहे. 48ला दोनाने भाग गेला 24, 2 गुणिले 24. 24ला दोनाने भाग गेला 12, 2 गुणिले 2. 12ला दोनाने भाग गेला 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 6. 6ला दोनाने भाग गेला म्हणून 3, म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 16 त्रिक 48. आता 3 गुणिले 13, याच्यात 3 आणि 13 हे अवयव आहेत, पण जोडी नाही आहे. ठीक आहे, सध्या बाजूला ठेवूया. पण 48 मध्ये दोनाच्या 2 जोड्या आहेत आणि एकच 3 आहे, म्हणजे इथे 3 हा सामायिक अवयव आहे. म्हणून आपल्याला गुणाकार करताना 2 गुणिले 2 ही एक जोडी घेतली आणि 2 गुणिले 2 ही एक जोडी घेतली. त्याला 3 हा सामायिक अवयव एकच घेतला, कारण 48 आणि 13 मध्ये एक एक आहे म्हणून. 48 आणि 39 मध्ये एक एक आहे म्हणून. तर 2 गुणिले 2 गुणिले 3 आणि एक 13 घेतला, तर 2 दोन्ही 4, 4 त्रिक 12, 12 गुणिले 13 करूया. 13 दोन्ही 26, 6 हातच्याला 1, 13 1 13 आणि 1 नाही, सॉरी, 13 दोन्ही 26, 6 हातच्याला 2 येणार. सॉरी, 13 दोन्ही 26, 6 हातच्याला 2, 13 1 13 आणि 2 15, म्हणजे एककात 6, दशकात 5, शतकात 1. 156. 156 हे 39 आणि 48चे लसावी आहे ही संख्या. 156 ही संख्या 48 आणि यांची लसावी आहे. 156 ही 39 आणि 48ची लसावी आहे. तर बघा, लसावी म्हणजे ही अशी संख्या आहे 156 की 39 आणि 48ने लहानात लहान भाग यांना जाणार आहे. तर नाही, माझ्या मते हे गणित थोडं आपलं चुकतंय. 2 दोन्ही 4, 4 त्रिक 12. तर बघूया, थांबा. 48ला 156ला 48ने भाग जातो का ते आपल्याला आधी तपासावं लागेल. 156, 48 दोन्ही 96, 48 त्रिक 144. नाही, हे उत्तर आपलं येणार नाहीच आहे. त्यामुळे आपण नव्याने याचा विचार करूया. तर बघा,
आपल्या नियमानुसार आपण 39 मध्ये 3 आणि 13 ही मूळ अवयव असून 48 मध्ये 2च्या 2 जोड्या आहेत आणि एक 3 आहे. म्हणून आपण दोन्ही जोड्या म्हणजे 4 वेळा गुणाकार करून घेऊया. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16. 16ला 3ने गुणूया, 16 त्रिक 48. मग 48ला 13ने गुणून बघूया. 48 गुणिले 13, 13 आठे 13 पंचे 70, 13 पाचे 65, 13 सका 78, 13 सत्ते 91, 13 आठे 104. 104 शी 4 हातच्याला 10. 48 गुणिले 13 करतोय 13 चौक 52 आणि 10 62. तर 624 ही संख्या आहे की जी 39 आणि 48ने सगळ्यात लहान विभाज्य आहे, लघुत्तम आहे. आता 13 आठे 104 शी 4 हातच्याला 10, 13 चौक 52 आणि हातच्याचे 10 62. 624ला 39 आणि 48ने भाग जातो का ते आपल्याला बघून घ्यावं लागेल. तर 624 62 घेतले, 39 39 62 मधून 39 गेले, उरले 23. एकाचा भाग गेला, 23 वर 4 घेतले, 234. आता 39 दोन्ही 78, 39 त्रिक 117 म्हणजे 39 सख 234 बरोबर आहे. आता 48ने बघूया, कारण 39 त्रिक 117 म्हणजे 234 सखला त्रिकाचे दुप्पट सख होतात. 48 तर 62 घेतले, 48 एका 48 भाग गेला 8 एकाचा. 62 मधून 48 वजा केले, राहिले 14. 14 वर 624चे 4 घेतले, 144. 48 त्रिक 144 भाग गेला 13चा. म्हणून 624 ही संख्या ही 48 आणि 39 ची लसावी म्हणून आहे. कारण वरती 16ने भाग गेलेला, 39ने भागलं 624ला तर 16 उत्तर येत आहे आणि इथे 624ला 48ने भागलं तर 13 उत्तर येत आहे. तर उत्तर बरोबर आहे. तर त्यामुळे हे अशा पद्धतीने दोन्ही जोड्या घेऊन इथे करायचं आहे. आता दुसरी संख्या आपण 102 आणि 51 या संख्यांच्या लसावीचा विचार करूया. मागच्या उदाहरणांमध्ये आपण पाहिलं 102ला 2ने भाग जातोय 51, 2 गुणिले 51, 51ला 3ने जातोय 17 त्रिक 51 म्हणून 2 गुणिले 3 गुणिले 17. इथे जोडी नाहीये. 51 मध्ये 3 गुणिले 17 इथे पण जोडी नाहीये. म्हणून तर आपण 51चे 3 गुणिले 17 हे मूळ अवयव आहेत. म्हणून आपण 2 गुणिले 3 गुणिले 17 गुणिले 17 अशा पद्धतीने आपल्याला करावं लागणार आहे. कारण दोन्ही संख्यांमध्ये 17 आहे, दोन्ही संख्यांमध्ये 3 आहे. तर 2 त्रिक 6, 17 सख 102 आणि 102 सख आणि 102 गुणिले 17. तर 17 दोन्ही 34, 4 हातच्याला 3, 17 0 0 3, 3 3 34 आणि 17 1 17. तर 1734 हे लसावी 51 आणि 102 ची आहे. तर 102ला 1734ने भाग जाणार आहे, सरळ आहे. 34ला 2ने भाग गेला 17 आणि 1700ला 2ने भाग गेला तर 850 आणि 17. तर 867 हे उत्तर येणार आहे आणि 51ने भाग गेला तर 51 1734 आपली संख्या आहे. 1734
34 1 7 34 तर 1734 तर 173 घेतले 51 दोन्ही 102 51 त्रिक 102 आणि 51 153 भाग गेलाय तीनाचा आपली संख्या 173 आहे 173 भाग गेला तीनाचा उरले 20 20 घेतले 4 204 तर 51 दोन्ही 102 म्हणजे 51 चौक 204 म्हणजे वरती तीनाचा भाग आणि ते 4चा भाग म्हणजे 34 म्हणून 102 आणि 51चा लसावी बरोबर आहे 1734 तर या उदाहरणांवरून आपल्याला सम आणि विषम संयुक्त संख्यांच्या लसावीची कल्पना आलेली असेल. पुढील भागात आपण भागाकार पद्धतीने लसावी कसा काढतात ते बघूया. तोपर्यंत नमस्ते, शुभ दिन, शुभ आयुष्य.